तर नमस्कार मित्रांनो, मी विनोद आपल्या सर्वांचं पुन्हा एकदा स्वागत करतो आपल्या मराठी टेक इन्फो या चॅनलमध्ये. मित्रांनो, आर टीची ऑनलाईन फॉर्म भरण्याची मुदत ही वाढलेली आहे. 2/2/2025 म्हणजे 2 फेब्रुवारीपर्यंत ही डेट वाढवण्यात आलेली आहे. त्यामुळे ज्यांनी कोणी पालकांनी अजूनपर्यंत आर टीचे फॉर्म भरले नसतील तर त्यांना आता चान्स आहे की तुम्ही तुमचे आर टीचे फॉर्म भरून घ्या. बघा मित्रांनो, आर टीचे फॉर्म भरताना काळजी काय घ्यायची आहे की तुमची जन्मतारीख वगैरे काही चुकली किंवा फॉर्ममध्ये काही नाव चुकलं तर फॉर्म सबमिट करायच्या अगोदर तो फॉर्म एकदा चेक करून घ्या. त्यानंतर जर चुकी असेल तर फॉर्म डिलीट करता येतो आणि नंतर सबमिट करा. दुसरी गोष्ट म्हणजे चुकून जर तुमच्याकडनं फॉर्म सबमिट झाला तर आता करायचं काय? बघा मित्रांनो, चुकून जर तुमच्याकडनं फॉर्म सबमिट झाला आणि त्यात काही चुका आढळल्या, जशी की जन्मतारीख चुकली, तर अशा वेळेस काय करायचं? बघा, इथं खाली हेल्थ सेंटर आहेत. या हेल्थ सेंटर बटनावर क्लिक करायचं. हेल्थ सेंटर या बटनावर क्लिक केल्यानंतर तुमचा जिल्हा निवडायचा. तुमचा जिल्हा निवडल्यानंतर बघा, तुमच्या जिल्ह्यामध्ये जे हेल्थ सेंटर आहेत ते इथे दिसतील. तुमच्या एरियानुसार इथं हेल्थ सेंटर आहेत. त्या हेल्थ सेंटरमध्ये जाऊन तुम्ही एक अर्ज करू शकता की माझ्याकडनं नजर चुकीने बर्थ वगैरे चुकली आहे, तर तो फॉर्म डिलीट करून देण्यात यावा, असा एक अर्ज करायचा आहे. आणि तो अर्ज केल्यानंतर तुमचा फॉर्म जो आहे चुकलेला तो डिलीट करण्यात येईल आणि त्यानंतर तुम्ही पुन्हा नवीन फॉर्म भरू शकतात. बघा मित्रांनो, ही एक महत्त्वाची अपडेट आहे. जर चुकून तुमच्याकडनं काही चुकी झाली फॉर्म भरताना तर हेल्थ सेंटरकडे जाऊन तुम्ही तुमचा फॉर्म दुरुस्त करू शकता किंवा डिलीट करून नव्याने फॉर्म भरू शकतात. बघा मित्रांनो, तारीख वाढवून देण्यात आलेली आहे. तारीख आहे 2/2/2025. अजूनही तुम्ही जर फॉर्म भरले नसतील तर तुमच्याकडे मुदत आहे, फॉर्म भरा. आणि महत्त्वाचे म्हणजे अजूनही तुम्ही जर भाडे करारनामा केला नसेल, जे कोणी भाड्याने राहतात अशांनी सुरुवातीलाच मी सांगतो आहे पहिल्यापासून, भाडे करारनामा हा दुय्यम निबंधक कार्यालयाचा असला पाहिजे. म्हणजे रजिस्टर भाडे करारनामा चालणार आहे, कुठलेही नोटरी वगैरे चालणार नाही. जिथे खरेदी विक्रीचे व्यवहार होतात अशाच ठिकाणचा भाडे करारनामा लागतो. जर तुम्ही फॉर्म भरायच्या अगोदरचा तुमच्याकडे जर भाडे करारनामा नसला तरीही तुमचा अर्ज बाद होतो. त्यामुळे भाडे करारनामा करताना फॉर्म भरायच्या अगोदरच तो तयार ठेवा, त्यानंतर फॉर्म भरा. ही महत्त्वाची अपडेट आहे. तर मित्रांनो, आता तुमची रजा घेतो. तत्पूर्वी मित्रांनो, जर तुम्ही नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करा, लाईक करा आणि शेअर करायला विसरू नका. तोपर्यंत जय हिंद, जय महाराष्ट्र.